नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कर्जमाफीबद्दल अपडेट म्हणजेच की नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असं अपडेट समोर आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांची पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या योजनेअंतर्गत मंजूर झालेलं व्याज शेतकऱ्यांच्या खात्यांवरती डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते. या अंतर्गत म्हणजेच की नियमितपणे आपल्या पीक विम्याची कर्जमाफीची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज देखील खात्यांमध्ये परत केलं जातं. केंद्र शासनाच्या माध्यमातून जो काही KCC लोन असतील किंवा लोनवरती सबसिडी दिली जाते, याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून देखील त्यांच्यावरती व्याज परतावा आता सवलत द्यायला सुरुवात झालेली आहे. जवळपास म्हणजेच की 3 लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज बिनव्याजी दिली जातात. मात्र यापूर्वी आपण पाहिलं होतं की व्याजाची रक्कम ही बँकांकडे दिली जात नाही होती. पर्यायामध्ये शेतकऱ्यांना यांची माहिती मिळत नव्हती. अशा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भातील तक्रारी देखील प्राप्त होते. राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या योजनेचा व्याज परतावा आता डीबीटीच्या माध्यमातून व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.